जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन आणि कुक्कुटपालन चालू केलेलं आहे. जसं हे कुक्कुटपालन आपण चालू केलं होतं मागच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. तर त्यावेळेस आपण 17-18 कोंबड्या होत्या आपल्या फार्मवर. आणि आता त्या कोंबडींना जसं कोंबडी खूड आली त्यांच्याकडनं ते अंडे बसवले आणि मग त्या अंड्याचं ते नवीन प्रोडक्शन तयार झालेलं आहे. म्हणजे या कोंबडींमध्ये ज्या छोट्या छोट्या कोंबड्या दिसतात तुम्हाला त्या कोंबड्या आहे आपल्याला, ज्या आपण आपल्या फार्मवर ऑन प्रोडक्शन केलेलं होतं. आता व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, जसं गावरानी कोंबडी आहे ना, तर तिला आपल्या घरातलं जे वेस्टेज असेल किंवा एकदम छोटे मोठे काही दाणे असतील त्याच्याने सुद्धा भागून जातं. जसं जंगलामध्ये असं गवत उपलब्ध असतं, जर हे गवत टाकलं तुम्ही त्यांना त्याच्याने सुद्धा भागून जातं. कारण त्यांची गरज अशी नाही की त्यांना तुम्ही फीडच द्या किंवा कुठलं डाईटच द्या किंवा कोणता चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं तुम्ही फीडच द्या, हा त्यांचा काही विषय नसतो मित्रांनो. कारण आपला पर्पज अंड्यांसाठी तुमच्याकडनं. तर बघू शकता तुम्ही, मी त्यांना आता जे खाऊ टाकणार आहे त्यांना खायला घालणार आहे ते एकदम नैसर्गिक पद्धतीने आपल्या घरामध्ये आरामात उपलब्ध असतं. जसं आता सपोज आपण घरामध्ये काही फ्रूट इटिंग करतो तर फ्रूटचं वेस्टेज असतं. जसं आता ही पपई निघालेली, पपईचं वेस्टेज असेल किंवा घरामधलं कुठलं काही वेस्टेज असेल, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कोंबडींना टाकत असतो मित्रांनो. आणि खूप आवडीने खातात त्या. हे बघा तुम्ही, हे बघा मित्रांनो, हा त्यांचा खूप जबरदस्त आवडीचा चारा आहे मित्रांनो. हा फीड असल्यानंतर त्यांना कुठल्याच फीडची आवश्यकता नाही मित्रांनो. हे बघा तुम्ही, आता हे केळीचे फोत्रे, हे केळीचे फोत्रे पण त्यांना आपण टाकणार. तर जसं आपल्या घरामध्ये बाजरी मित्रांनो, संध्याकाळचा वेळ असेल तर एक वेळ दाना त्यांना द्यायचं खूप गरजेचं आहे. याचं रिझन असं आहे मित्रांनो, दाना खाल्ल्याने ते पाणी जास्त पितात. हे बघा, हा असा दाना आपण त्यांना देतो मित्रांनो रोज.